दिनांक 2 जुलै 2022 विरोधी पक्षात असलेल्या अजित पवार यांनी अचानक राजभवन गाठलं आणि थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यांच्यासोबत इतर 8 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। अजित पवार यांचा हा राजकीय डाव इथपर्यंतच थांबला नाही, तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आणि आपणच राष्ट्रवादीचे कसे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत हे दावा करून सिद्ध केले। एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच कायदेशीर लढाई सुद्धा दिली आणि निकाल अजितदादांच्या बाजूने लागला। या घटनाक्रमाच्या सुमारे वर्षभरानंतर म्हणजेच महायुतीत सामील झाल्यानंतर लोकसभा निवडणूक आली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी ही पहिलीच निवडणूक, परंतु यात 4 पैकी केवळ एकाच जागेवर यांना जिंकता आलं। अजित पवार यांचं वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड मधून नुकतेच 4 पदाधिकाऱ्यांसह जवळपास 30 ते 35 प्रमुख कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश केलाय। म्हणजे अजित पवार यांच्यासाठी येणारी निवडणूक ही अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे का, किंवा शरद पवार यांची साथ सोडणं हे अजितदादांना भोवलंय का? पाहूया सविस्तर मध्ये या व्हिडिओमधून। नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय ढिंच्याक मराठी युट्यूब चॅनल। मंडळी, RSS चे मुखपत्र द ऑर्गनायझर मध्ये महिन्यापूर्वी अजित पवार यांच्यासोबत युती आणि काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान झालं या पद्धतीचं विश्लेषण करण्यात आलेलं होतं। हे प्रकाशित होऊन महिना सुद्धा उलटला नाही तोवर RSS शी संबंधित साप्ताहिक विवेक मध्ये भाजपचं केडर, हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही, हरलेला आहे, संभ्रमात आहे असं म्हटलंय। कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात। या लेखात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याचं म्हटलंय। या लेखात म्हटल्यानुसार लोकसभेत अपयशाची कारणे सांगताना आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या युतीपासून। राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे। अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं। शिवसेनेनं पुन्हा युतीत येणं, त्यासाठी शिवसेना घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या। हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने, या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने, बारीक सारीक कुरकुबी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांचं म्हणणं आहे। मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली। लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। अर्थात राजकीय नेत्यांची व पक्षाची स्वतःची अशी काही गणित व आखाडे असतात। निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळं असतं, परंतु जर ही गणित चुकताना दिसत असतील तर अशा वेळी काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतोच, असं स्पष्ट या लेखात म्हटलंय। याचा अर्थ महायुतीला आलेलं अपयश अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानं आणि हे राजकीय गणित चुकल्यानं स्पष्ट झालंय असं म्हटलंय। यामुळे साधारणतः नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा मुद्दा ठरलाय। ही निवडणूक लढवताना भाजप, शिवसेना म्हणजे शिंदेगड युतीतील अजित पवार यांच्या पक्षाचं स्थान स्थिर नाही किंवा काही मोठे निर्णय याबाबत होऊ शकतात असे संकेत सुद्धा यातून मिळतात। या लेखात पुढे म्हटलंय की कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही, ते केवळ हिमनगाचे टोक आहे। लेखात आधी उल्लेखल्याप्रमाणे भाजपमधील कार्यकर्त्यांतून ते नेता घडवण्याची नैसर्गिक प्रक्रिया, जे भाजपचं सर्वात मोठं बलस्थान, ती प्रक्रिया पुढील काळात दुर्मिळ होताना जाईल की काय अशी एक प्रकारची भीती व शंका मनात आता घर करू लागली। तसंच यात भाजपमध्ये आता बाहेरून आलेल्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मूळचा काँग्रेस या नेत्यांना मोठं केलं गेलं किंवा भाजपच्या मूळ नेत्यांपेक्षा जास्त संधी दिल्या गेल्या तर यावर सुद्धा या लेखात भाष्य करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापन दिनालाही पक्षाच्याच नेत्यांनी पक्षापासून त्यांचं परंपरागत मतदार म्हणजे अल्पसंख्याक समाज, आदिवासी, दलित दूर गेल्याचं मत मांडलं। भाजप सोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा आपला परंपरागत मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येतं। हे आव्हान समोर असतानाच आता अजित पवार यांच्या समोर नवनवीन राजकीय पेच आहेत।
RSSच्या संलग्नित साप्ताहिकातून थेट टीका होत असताना आगामी काळात भाजप सोबत राहण्याचं तसंच जागा वाटपात सुद्धा भाजप सोबत जुळवून घेण्याचं आव्हान अजित पवार यांच्या सोबत आहे। जो लेख छापून आला यावरून असं दिसतं की भाजपला अद्याप लोकसभा निवडणुकीतील फटका पचवता आलेला नाही, तसंच आगामी निवडणुकीसाठी त्यांचं नेरेटिव्ह ही सुद्धा स्पष्ट नाही, परंतु ते अजूनही चाचपडत आहे। तसंच आपली चूक लपवण्यासाठी किंवा झाकण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असू शकतो, परंतु हे सुद्धा खरं आहे की अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपचा मूळ केडर स्वयंसेवक ज्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष काम केलं यांच्यात मात्र मोठी नाराजी आहे, असंही इथून सांगितलं जातं। स्वतः नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यासोबत 70,000 कोटींचा घोटाळा असं चित्र रंगवलं आणि काही महिन्यातच त्यांनाच त्यांच्या आमदारांसह पक्षात घेतलं। याचेच पडसाद आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटताना दिसत आहेत। पक्षासाठी झटणारे राबलेले पक्षाचे नेते कार्यकर्ते यांची सुद्धा दखल घेतली नाही हे यातून दिसून येते। अर्थातच अजित पवार यांच्यासाठी आगामी काळ हा कठीण असणार आहे। असंच स्वतःच्याच काकांचा कुठेतरी विश्वासघात करून ते सत्तेत सामील झाले असाही एक संदेश जनतेत गेल्याचा याबद्दल लोकांमध्ये असंतोष आहे। यामुळे अजित पवार यांना आपली जुनी प्रतिमा वाचवावी लागणार आहे, ती म्हणजे शाहू फुले आंबेडकर ही प्रतिमा जपावी लागणार आहे। भाजप सोबत असूनही आम्ही दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम मतदार पुन्हा मिळवण्यासाठी काम करावं लागणार आहे। शिवाय हे करत असताना आपल्या पक्षासाठी स्वतंत्र नरेटिव्हची बांधणी सुद्धा करावी लागणार आहे। पक्षांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना भाजप सोबत गेलो असलो तरी मूळ विचारधारा कायम आहे, त्याच्याशी तडजोड केलेली नाही हे सुद्धा पटवून द्यावं लागणार आहे। याचप्रमाणे सर्व गोष्टींचा विचार केला जाता शरद पवार गटामध्ये होणारं इनकमिंग हे जास्तीत जास्त करून अजित पवार गटातूनच आहे, हे सुद्धा अजितदादा यांना थांबवावं लागणार आहे। एकंदरीत विचार केला तर ही येणारी निवडणूक आता अजितदादा यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनलेली आहे। यातूनच अजितदादा पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून त्यांचा डाव हा स्वतःच्याच अंगलट आलाय की काय अशा सुद्धा आता चर्चा सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं, अजितदादा यांनी शरद पवार यांची साथ सोडणं हा निर्णय बरोबर आहे की चुकीचा आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचक मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।